आज आपण पालक पनीर बनवणार आहे। त्यासाठी पालक, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि खडे मसाले लागणार आहेत। त्याचबरोबर पनीर लागणार आहे। प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, टोमॅटो आणि हिरवी मिरचीचे वाटण तयार करून घेऊया। तोपर्यंत कढईमध्ये पाणी ओतून त्याच्यामध्ये पालक 10 मिनिटं उकळू द्यायचा आहे। आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, पाहू शकता। त्याच्यानंतर पालक काढून घ्यायचा आहे कढईमधून। नंतर कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचे। गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, बदाम फूल आणि 2-3 तमालपत्रे टाकायचे। हिरवी विलायची पण टाकायची एक। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं हलवायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। त्याच्यानंतर ग्रेव्ही ओतायची आहे। पालकाची पण ग्रेव्ही करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मीठ, लाल तिखट आणि आपली ग्रेव्ही हे सगळं साहित्य एकत्र ओतायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर पनीर एका तव्यामध्ये तेल टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलरमध्ये। बघा कसं सुंदर असं पनीर आपण भाजून घेतलेले आहे। त्यानंतर ग्रेव्हीमध्ये पालक ग्रेव्हीमध्ये पनीर टाकायचे। कशी सुंदर अशी पालक पनीर तयार झालेलं आहे, बघू शकता। धन्यवाद।